संग्राम जगताप राष्ट्रवादीचे आमदार यांचे सासरे आणि भाजप आमदार शिव कारडिले हे आज आपल्यात नाहीये। कधी कधी जीवन इतकं अचानक थांबतं की आपल्याला विश्वासच बसत नाही। तसाच काहीसं घडलंय राहुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, समाजसेवक आणि जनतेच्या हृदयात नेहमीच राहणारे व्यक्तिमत्व शिवाजी भानुदास कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। 66-67 वर्षांच्या जीवनात त्यांनी फक्त राजकारण नव्हे तर समाजसेवेच्या प्रत्येक अंगात अपार योगदान दिलं। त्यांच्या अकाली जाण्याने राहुरीसह नगर जिल्ह्यात आणि राज्यभरात शोककळा पसरली आहे। आज आपण त्यांच्या जीवनाचा, कुटुंबाचा आणि समाजातील योगदानाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत, जे प्रत्येक राहुरीकरांच्या हृदयात नेहमी स्मरणात राहील। शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते। मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असून ते नगर शहरात दूध विकण्यासाठी येत। मात्र नेतृत्व गुण आणि समाजातील कार्यामुळे लवकरच त्यांना राजकारणात रस निर्माण झाला। दूध उत्पादक शेतकरी, गावात सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा काही त्यांचा प्रवास राहिला। सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शिवाजी कर्डिले यांनी पुढे आमदारकी आणि मंत्रिपदापर्यंत मजल मारली। काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती। प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा त्यांनी जनतेच्या सेवेसाठी काम सुरू केले होते। बुरहाननगर गावचे सरपंच नगर तालुका विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले। राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार 2014 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली। प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुरीत आले। 2019 मध्ये निवडणुकीत पराभव झाला, मात्र 2024 मध्ये पुन्हा विजय मिळवला। त्यांचा राजकीय प्रवास अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा। त्यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। जिल्हा आणि तालुक्यातील राजकारणात त्यांचा दबदबा कायम राहिला। कर्डिले यांनी लोकभिमुख कार्य आणि सतत जनतेशी संपर्क ठेवल्यामुळे लोकांचा विश्वास जिंकला। विविध आरोप आणि वाद असूनही त्यांनी आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले। शिवाजी कर्डिले हे विविध पदांवर कार्यरत होते। माजी मंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन, सरपंच ते आमदार। शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि स्थानिक विकास प्रकल्पांसाठी त्यांनी अतिशय लोकाभिमुख कार्य केले। त्यांच्या कार्यामुळे राहुरी मतदारसंघ आणि जिल्हा दोन्ही ठिकाणी त्यांचा विशेष आदर होता। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। आज सकाळी अचानक अस्वस्थता जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे। त्यांचंच असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघ सर्वांनाच धक्का बसला। अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील। हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच प्रार्थना। आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत। भावपूर्ण श्रद्धांजली असे त्यांनी म्हटले। शिवाजी कर्डिले यांचे योगदान, नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्य नेहमी स्मरणात राहील। त्यांच्या जाण्याने सर्वांच्या हृदयात एक रिक्त जागा राहिली आहे। त्यांच्या कुटुंबियांसाठी धैर्य आणि संयम मिळो आणि त्यांच्या आठवणींनी सर्वांनाच प्रेरणा देत राहा। आपण सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत। भावपूर्ण श्रद्धांजली शिवाजी कर्डिले यांना।